हॅलो.
ला मात्र डगआउटच्या दिशेने धाडलंय. षटक क्रमांक 3 सुरू आणि पहिल्याच बॉलवरती इथे यश तर प्राप्त होत आहे. 34 धावा झाल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत जय. गोलंदाजी मार्क वरती विकेट टेकर गोलंदाज पंकज. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 35 धावा. एक बॅटर बाद 35. छत्तीस धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतात ते प्रसाद. 2 षटकार मागच्या 2 चेंडूंवरती त्यांनी खेळून काढलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा टोक रशिंग यॉर्कर. खोदून काढलाय बॉल. ऑन साइडला हलक्या हाताने ढकलून दिलाय. चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. जो शरीर भेदक मारा आहे, जो विकेटला इथे भेदणारा चेंडू आहे, त्याला हलक्या हाताने दिशा दिली. ऑन साइडला ढकलून दिलाय. सिंगल प्राप्त होते. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात, त्याला सन्मान देखील दिला जातोय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 37. धावा बरोबर झाल्यात. 1 विकेट गेली आहे. चांगला गोलंदाज आहे, त्याला सन्मान देणं देखील तितकंच आद्य कर्तव्य बॅटरने इथे दाखवून दिलाय. जय आणि त्याचबरोबरीने प्रसाद ही जोडी मैदानामध्ये आहे. तर चांगली गोलंदाजी इथे पंकज देखील करतायत. या षटकामध्ये धावा रोखल्यात त्यांनी. पुढचा बॉल जय यांच्यासाठी. पुन्हा एकदा थोडस पदलालित्य. पुढे सरसावत येऊन लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 38. एक बॅटर बाद 38. 38 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 38 धावा. एक बॅटर बाद. 2 षटकांमध्ये धावा आल्यात, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक इथे पंकज यांच्याकडून देखील पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा अक्रॉसची बॅट खेळण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खेचून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. म्हणावा तसा बॅटवरती चेंडू आला नाही, परंतु सिंगल नक्कीच मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 39. 5 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. त्यामध्ये 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट, त्यानंतर मात्र सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर सिंगल सिंगल सिंगल. शेवटचा बॉल या षटकातील जय यांच्यासाठी. धावसंख्या 39. पुन्हा एकदा पदलालित्य. इनसाइड आउट. वाईडिश लॉंग ऑफ मधून बॉल निघालाय सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती जय यांच्या बॅट मधून येतोय एक दर्जेदार चौकार 4 धावेंसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील मुख्य स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे फटका खेळला जातोय. थोडस पदलालित्य केलं. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसवत जाऊन चेंडूच्या मेरिट वरती तो बॉल इथे खेळून काढलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईडिश लॉंग ऑफ मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय 4 धावेंसाठी. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43. 43 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकानंतर 43. तर षटक क्रमांक 4. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी ते सज्ज होत आहेत. पुनीत चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती इथे सज्ज होत आहेत. पुनीत. षटक क्रमांक 4 ची इथे सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा हा दर्जेदार लॉंग लेगच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. इतक्या लांब बॉल मारलाय, सापडणं फार अवघड आहे. जा शोधून आणा बॉल इतक्या लांब. बॅक टू बॅक जर 2 षटकार मारले तर बॅटरसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक निखिलजी भोईटे यांच्याकडून देण्यात येईल. कॅश हा. नो गुगल पे, नो फोन पे, ओनली कॅश. 6 धावेने इथे स्वागत केलंय पुनीत यांचं. धावसंख्या 49. हा चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. 4 रन्स.
नाही 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 नाही. 2 षटकार लागोपाठचे होते तर 1000, 1 षटकार 1 चौकार 500 असं चालणार नाही. 2च मारायचे तर 1000 होते आणि ते देखील लागोपाठ. प्राइज द्यायचं म्हटल्यानंतर तुमच्याकडे देखील ती क्षमता हवी, तुम्हाला मिळवण्याची ती ताकद हवी. 53 धावा झाल्यात. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवला जाईल, धावाची संधी आहे, होईल का? फेकी उशिराने आली आहे, जेमतेम बचावले जात आहेत. गुड कॉल. कदाचित इथे धाव झाली असती, परंतु एकदा बॅटरच्या मनामध्ये विचार आला की नाही तर नाहीच. मग तुम्ही कितीही काही करा, जो कॉल पहिला येतो त्यावरतीच ठाम राहावं लागतं. धावसंख्या 53, एक बॅटर बाद 53. पुढचा बॉल. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय, पायाचा चांगला वापर, चेंडू अडवलाय, सिंगल मिळते आहे. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 54, एक बॅटर बाद 54 धावा. चौथं षटक सुरू आहे. काल या स्पर्धेमधील सर्वात मोठा विक्रम झालेला आहे. 137 धावा 6 षटकांमध्ये बनवल्यात. दुसराही झालाय, 120ही धावा झालेल्या आहेत, जी यावर्षी रेकॉर्ड बनणार आहेत. अजून गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली नाहीये, ते मात्र इथे शिल्लक आहे. 3 षटकार आलेले आहेत, 3 चौकार देखील आलेत, परंतु विकेट हॅट्रिक झालेली नाहीये. इथे मात्र अवांतर. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 55, 55, 55 धावा, एक बॅटर बाद 55. धावसंख्येला इथे आकार देण्याचं काम केलं जात आहे. 55 धावा झाल्यात. इथे पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त, बरोबर उजी यष्टी इथे उद्ध्वस्त गेली आहे आणि जय देखील इथे होत आहेत बाद. दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरे बॅटर देखील इथे त्रिफळा बाद. 55 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर बाद होतोय. जय डगआउटच्या दिशेने, तर नवीन बॅटर सचिन. नवीन बॅटर येत आहेत सचिन. जय यांनी देखील चांगली साथ दिली संघाला, परंतु एका बाजूने जर का धावा येत आहेत, प्रसाद यांच्या बॅट मधून आपण बघितलंय तर नुसती षटकारबाजी चौकारबाजी होतीये. आतापर्यंत 9 चेंडू खेळलेत, 9 चेंडूंमध्ये 26 धावा त्यांच्या बॅट मधून आलेल्या आहेत. त्यांना साथ देण्यासाठी सचिन नवीन बॅटर बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पुनीत. विकेट तर मिळवली आहे, धावा खर्च केल्या, परंतु विकेट सरते शेवटी मिळवली. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल इथे मिळतीये. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती अब तक 56 धावा झाल्यात. 2 बॅटर बाद आहेत. षटकाची समाप्ती. 4 षटकानंतर 56 धावा. थोडीशा हालचाली येत नाही, या पटपट करायच्या. मैदानामध्ये गेल्यानंतर वेळ लावायचा नाही. प्रत्येक टीमला ठाऊक असतं की आपल्याकडे कुठले गोलंदाज आहेत आणि कधी काढायचे. त्यामध्ये वेळ काय लावायचा की शोधावं लागत नाही की बॉलर तुम्हाला कुठला आहे. जे आहेत त्यांनाच बॉलिंग द्यावी लागणार आहेत, नको त्याला देऊन चालत नाही. त्यामुळे वेळ जास्त खर्च करू नका. पुढील मॅच साठी दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती निकेत, संघाचे संघनायक कॅप्टन यांना आमंत्रित केलं जात आहे. निकेत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. स्ट्राईकला सचिन, नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद. 56 धावा 24 चेंडूंमध्ये झाल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ही दुसरी फेरी सुरू आहे. पहिली विजेते आहेत दोन्ही टीम, परंतु दुसऱ्या फेरीमध्ये कुठला तरी एक संघ जिंकणार आणि कुठला तरी एक पराभूत होणार. कुठला तरी एक तिसऱ्यापर्यंत जाणार, तर कुठल्या तरी एका संघाचा प्रवास इथेच या वर्षाचा समाप्त होणार. इथे फुलटॉस आणि फुलटॉस वरती इथे प्रहार आणि क्षेत्ररक्षकाला इथे हुलकावणी देत बॉल होईल. एक टप्पा सीमारेषा पार. येईल चौकार. 4 धावा. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 60. 2 बॅटर बाद 60 धावा. सचिनांच्या बॅट मधून निकेत यांच्यावरती चढवलेलं आक्रमण, कॅप्टन वरतीच इथे आक्रमण चढवलंय. बघूया त्या आक्रमणाचा फायदा सचिन अजून घेतील की नाही. पुढचा बॉल. इथे मात्र चेंडू जयष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 61. स्वाभाविक आहे, एखादा मोठा फटका आल्यानंतर गोलंदाज थोडीशी लाईन आणि लेंथ मध्ये बदल करतात आणि त्यामुळे दिशा भरकटते. दिशा से भटके तो अंपायर की नजरों में खटके. लगेच पंचांनी इथे वाईट बॉलचा इशारा केलाय.
अतिरिक्त धाव, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 61, 2 बॅटर बाद. पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल, निकित यांचा सामना करतील सचिन. पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली आहे, ताकदीचा वापर आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर मधून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. सचिन द बाहुबली, बाहुबलीच्या बॅट मधून येतोय बाहुबली फटका. चौकार 4 धाव्यांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार. यांना आहे काही पारितोषिक लागोपाठच्या याला द्यायचे? चला लागोपाठचे तुम्ही 2 चौकार मारले त्यामुळे तुम्हाला 1000. मला सांगितलं, मी लगेच बोलून दाखवलं. तुम्ही फक्त मारत राहा, तुम्हाला द्यायचं काम करतील. इथे मात्र मोठा फटका बघा. तुम्ही 1000 पुकारले ना, म्हणून तिसरा मारण्याचा प्रयत्न. षटकार आहे की चौकार आहे? बॉल सीमारेषेच्या पलीकडे, दमदार, असरदार, योग्य पद्धतीने ठोकलेला षटकार. चौकार आहे की षटकार आहे? प्रेक्षक तर सांगतात षटकार आहे. बघा ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती बघा. कोण आहे ते? काय प्रेक्षक आहेत ना बाहेर. 6 धावा आहेत त्यांना दिसलं ते काय ते बघा मागे 6 धावा आहेत. 1000 दिल्याचा परिणाम, चौकाराऐवजी षटकार ठोकला. लागोपाठचे 2 मारले तरी सुद्धा 2 मिळणार आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र षटकारासाठी 1000 नको आहेत म्हणतात ते, चौकाराच्या 1000 पुरे आहेत. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चुकीच्या एंड कडे फेकी झाली. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न नकार. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 73. निकेत यांच्यावरती आक्रमण चढवलंय. सचिन नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावत आहे. नाव सचिन आहे आणि MS धोनीचा जर्सी क्रमांक आहे 07. फटकेबाजी तशीच आहे, कलात्मकता आहे, नजाकत आहे आणि ताकद देखील आहे. इथे फुलटॉस, ओ परंतु इथे बीमार. काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात चेंडू हातातून निसटला. बीमारचा वापर इथे केलाय. पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केलंय आणि कळवलं इट्स अ नो बॉल. उघडा डोळे आणि पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. काय बॅटिंग करतायत सचिन. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फुलटॉस पुन्हा एकदा स्लॉट मधला चेंडू पाठवून दिलाय कार प्लॉट मध्ये, पार्किंग प्लॉट मध्ये गेलेला षटकार. 6 धावा. फार लांबलचक षटकार ठोकलाय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 80. जुने बॉल आहेत ना? जुने बॉलच नाहीयेत. सर 2 मिनिटं जरा. धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे सिंगल मिळेल. सर जुना बॉल देऊच नका आता. आता जुना बॉल देऊ नका. आता हा जो जुना बॉल आहे ना, सेकंड इनिंग जेव्हा चालू होईल ना तेव्हा एकदाच द्या, त्याच्यानंतर नवीन बॉल. कारण फेअर डिसिजन झालं पाहिजे. कारण एक दिलेला त्यांना जुना बॉल, तर यांनाही एक बॉल देऊ आपण, अन्यथा नवीनच बॉल दिला जाईल. 5 षटक संपलेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 81 झाली आहे. 5 षटकानंतर 81. शेवटचं षटक. फार धावा इथे आल्या. शेवटचं षटक. पहिलाच बॉल. इथे बॅटची एज आणि विकेटचं पतन. सचिन कॉट बिहाइंडची शिकार. बॅक टू द पॅव्हेलियन. चला पुढच्या दोन्ही टीम आल्यात का टॉस साठी? आल्यात ना? चला टॉस करून घ्या लगेच, मग वेळ लावायचंच नाही अजिबात.
अजिबात वेळ नाही. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे. टॉस करून घ्या आणि निर्णय लगेच कळवा. सचिन बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अमित, ध्रुव कोण आहेत? चला टॉस साठी कोण येत आहेत या लवकर. वाह, चांगला चेंडू इथे हलक्या हाताने खेळून काढलाय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 82. या षटकामध्ये 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 1 धाव आली आहे. शेवटचं षटक दीपक यांनी हाताळण्याचा प्रयत्न केलाय आणि वैयक्तिक पहिलंच आहे. एवढी चांगली लाईन लेंथ वाला गोलंदाज, त्याला 1 षटक. थोडस निर्णयामध्ये असं वाटतंय की कुठेतरी चूक झाली आहे, परंतु काय फटका इथे. वाह, खेचून मारलाय. परत मिळेल याची शाश्वती नाहीये. फार लांबवरचा फटका आहे. 6 धावेंसाठी सिक्सर. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. धावसंख्या होते ती 88. 88 रन्स ऑन बोर्ड. 88 धावा झाल्यात. काय फटकेबाजी आहे, तुफानी फटकेबाजी केली आहे. 88 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट आणि पुन्हा एकदा हा 6 धाव्यांसाठी षटकार. धावसंख्या 94, 94 आणि त्यामध्ये प्रसाद यांच्या बॅट मधून 11 बॉल मध्ये 38 आल्यात. बॉल द्या ना नवीन. नवीन द्या, नवीन, जुना नाही. जुना देऊच नका. नवीन आहे हा, मग नवीनच द्या. आता जुना देऊ नका. एकदा फक्त संधी फिल्डिंग टीमला दिली जाईल जी 2 षटकानंतर जर बॉल हरवला तर त्यानंतर परत एकदा नवीनच बॉल दिला जाईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा तिसरा, लागोपाठचा तिसरा. आता 1000 दिलेच पाहिजेत. आता 1000 आहेत ना? आहेत का? 1000 आहेत का यांना? 1000. 100 धावा पूर्ण झाल्या. 100 अप. संघाची इथे तिहेरी अंकामध्ये प्रवेश. 100 वरती 3. चला, सुमंगल टेरेस या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 101 धावा झाल्यात. 101 धावा झाल्यात. 3 बॅटर बाद. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा वाईड आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाही. आता ते वैयक्तिक 150 धावा बनवण्याची संधी आहे, कारण चेंडू शिल्लक आहे 1 आणि वैयक्तिक 44 झाल्यात. षटकार मारला तर 50 वैयक्तिक होतील प्रसाद यांच्या. काय डेड बॉल आहे, डेड बॉल आहे, डेड 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 बॉल आहे. नाही, इथे धावा नाहीयेत. डेड बॉल आहे, डेड. मेलेला बॉल, मृत बॉल, मेलेला चेंडू, डेड. कुछ नहीं हो सकता, मर गया. डेड बॉल. 102 रन. 50 वैयक्तिक. धावसंख्या 108. वैयक्तिक 50. बॅट दाखवा तुम्ही. प्रसाद 13 बॉल मध्ये 50. युवराज सिंगचा रेकॉर्ड ब्रेक केलंय. क्या बात आहे. आपण टेनिस बॉल आणि तो लेदर बॉल आहे ना, हा फरक आहे ना, म्हणून रेकॉर्ड ब्रेक केलं. खऱ्या अर्थाने संघाचा युवराज सिंगच आहे. लेफ्टीच आहे आणि त्यातून लेफ्टी असेच असतात. आपल्या टप्प्यात आले की आपण कार्यक्रम करतोच, केलाय. 13 बॉल मध्ये 50. आता वर्ल्ड कप जवळ आलेलाच आहे आणि त्यामध्ये अशी इनिंग बघितली की आपल्याला असं वाटतं की कदाचित प्रसाद यांना भारतीय संघामध्ये संधी मिळते की काय. कालपासून 100 पार धावा व्हायला लागल्यात. वातावरण बदललंय, थंडी वाढते, तसे बॅटर इथे मात्र गरम झालेत. मुख्य स्क्रीन वरती देखील आपण पाहतोय यांच्या नावाने पुढच्या वर्षीपासून नक्कीच आपण आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या स्मरणार्थ
ही स्पर्धा आपण आयोजित करणार आहोत. अजितदादा पवार चषक यांच्या स्मरणार्थ आपण पुढच्या वर्षी देखील ही स्पर्धा आयोजित करणार आहोत. या नावाने ती स्पर्धा ओळखली जाईल. मुख्य स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता काही फोटो फीत आपण ज्या मुख्य स्क्रीन वरती पाहतोय. चला ना, फिल्डिंग लगेच लावून घ्या. लगेच फिल्डिंग लावून घ्या. आघाडीचे दोन्ही बॅटर चला लगेच. 109 मारायचे आहेत. काही अवघड नाहीयेत. 109 धावा बनवणं होऊ शकतात. प्रयत्न करा. चला, आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये आलेले आहेत. अजय आणि पुनीत. 109 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती जगदीश पाटील. स्ट्राईक वरती आपण पाहतो अजय. नॉन स्ट्राईकला आहेत ते पुनीत. 109 धावा 36 बॉल मध्ये 109 धावा कशा बनवल्या जातील का रोखल्या जातील. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसतोय. पहिला चेंडू इथे निर्धाव. डॉट. चांगली सुरुवात इथे गोलंदाजी मधून होतीये. इथे मात्र स्विचितचा प्रयत्नाला इथे दाद द्यावी लागेल. धाडसी निर्णय होता परंतु एक धावच त्या दरम्यान मिळते. असं वेगळं पण तुमच्याकडे जर असेल तर या धावा काही अवघड नाहीयेत. कारण आउटफील्ड इतकी वेगवान आहे. गॅप मध्ये जर चेंडू दाडला तर इथे चौकार तुम्हाला नक्कीच मिळतो. क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला तरी इथे परत अडवणं फार अवघड आहे. त्यामुळे या मैदानामध्ये धावा होत आहेत. फक्त बनवायचं ताकद तुमच्यामध्ये हवी. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केला आहे. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 2. स्ट्राईकला आपण पाहतोय संघाचे संघनायक आहेत पुनीत. तर नॉन स्ट्राईक एंडला आपण अजय यांना पाहतोय. 2 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. जर 109 म्हणजे 100 पार जर धावा तुम्हाला 6 षटकांमध्ये पूर्ण करायच्या आहेत तर पॉवर प्ले मध्ये कमीत कमी 40-45 धावा होणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने इथे बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु सिंगल वरती इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा. तीन धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल इथे मात्र बॅट चेंज आणि विकेटचं पतन. पहिलाच बॅटर स्वस्तामध्ये इथे बाद होऊन डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. चांगला चेंडू हाताळला परंतु शॉर्ट सिलेक्शन थोडस खराब झालं. बॅटची हलकीशी एज आणि त्यानंतर यष्टीरक्षकांनी टिपलेला सुरेख असा झेल. ग्लोव्ज मध्ये चेंडू इथे अक्षरशः चिटकला गेला. विकेटचं इथे पतन होते. धावसंख्येमध्ये इथे वाढ करण्याचा प्रयत्न होता परंतु विकेट मात्र इथे गमावली जाते. 3 धावा आणि 1 बॅटर बाद. पंकज नवीन बॅटर आपण पाहतोय जे स्ट्राईकला आहेत. पहिलाच बॉल आल्या फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत.
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणि त्या दरम्यान सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 4. मोठं लक्ष साध्य करायचंय. डगआउट मध्ये देखील आपण पाहतोय आमचे कॅमेरामॅन तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत. प्रेक्षक गॅलरी मध्ये बघा स्क्रीनवरती तुम्ही दिसताय. फक्त हात दाखवा लगेच तुम्ही दिसाल. हा दिसताय तुम्हीच आहेत बरोबर. इथं देखील काय गोलंदाजी इथे केली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा. 1 बॅटर बाद 4. अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये 4 धावा खर्च केल्यात. फक्त 4. जिथे बॅटिंग टीमला इथे 30 ते 40 धावा बनवायच्या तिथे मात्र रोखण्याचं काम पहिल्या षटकामध्ये. चला ना तुम्ही एवढा वेळ का मीटिंग घेताय. एवढा वेळ थांबायचंच नाही. आयोजकांनी 40 मिनिटांमध्ये मॅच संपणार असं सांगितलंय. संपत नाही परंतु एवढा पण वेळ लावू नका की जवळपास 1 तासाच्या वरती जाईल. संपेल मॅच पण किती वेळ 50 मिनिटांमध्ये 1 तासाच्या आतमध्ये संपली पाहिजे. 40 मिनिटांमध्ये संपत नाही. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. झेल ओ इथे जेमतेम क्षेत्ररक्षक पोहोचले होते परंतु हातातून चेंडू निसटतोय. धावसंख्येमध्ये इथे 2 धावींची वाढ. धावसंख्या होते ती 6. तर नशीब जर तुमच्या बाजूने तर नशिबाचा फायदा तुम्हाला घ्यावा लागेल. कारण जीवदान तर मिळालंय. त्या जीवदानाचा फायदा इथे घेतला जाईल का. 6 धावा झाल्यात. 1 बॅटर बाद. पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या लगतचा चेंडू आहे. निर्धाव. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. प्रसाद इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती ज्यांनी बॅटिंग अप्रतिम केली. आणि गोलंदाजी देखील अप्रतिम करतात. संघासाठी अष्टपैलू कामगिरी आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु 1 धाव मिळते. बॅकअप आहे त्यामुळे तुम्ही प्रयत्न करू शकता. असे धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 7. 1-7. 1 बॅटर बाद 7. पुन्हा एकदा खडे खडे कॅप्टनच्या बॅट मधून बॉलला धाडलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. या फटक्यांची गरज होती टीमला आणि तो फटका मात्र खेळला जातोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13. मगाशी किती होते 1-7. आता किती आहे 1-13. बाकी है और 13 धावा झाल्यात. 1 बॅटर बाद आहे. दुसरा षटक सुरू आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडासा हातातून चेंडू निसटतो त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 14. 1-14. दुसरं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल सातत्याने केला जातोय. 14 धावा आतापर्यंत झाल्यात. 1 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल आणि इथे सक्सेसफुल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा झाल्यात. विजयाचं समीकरण शेवटच्या 24 बॉल मध्ये 91 करायचे आहेत. 24 बॉल मध्ये 91. तर रिक्वायर रन रेट जर बघितला तर तो मात्र फार मोठा इथे होत चाललाय. जवळपास 23 धावा करायच्या 6 बॉल मध्ये. गोलंदाजी मार्क वरती सुहास. सुहास संघाचे संघनायक कॅप्टन. गोलंदाजी मार्क वरती. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. पहिल्याच बॉल वरती सुहास यांचं स्वागत षटकाराने. 6 धावा सिक्सर. आता अशाच पद्धतीने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. अन्यथा हे लक्ष फार अवघड होत चाललंय. 23 करायचे प्रत्येक षटका मागे. पहिल्या बॉल वरती तर षटकार आलाय. अजूनही गेम ऑन आहे. चेस ऑन आहे. मॅच अजूनही ऑन आहे. काय केलं जाईल इन ऍक्शन पुढच्या मॅच मध्ये.
ओमकार आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यांचा खेळ पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा मिळतात. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 8 धावा आल्यात. प्रत्येक षटकामागे 23 धावेंची गरज आहे. जवळपास पहिल्या 2 मध्ये तर 8 आल्यात आणि याच अनुषंगाने म्हणजे षटकामागे तुम्हाला 3 षटकारांची गरज आहे. प्रत्येक षटकामागे 3 षटकारांची गरज आहे. धावसंख्या होते ती 26. एक बॅटर बाद 26. पुन्हा एकदा इनसाइड आउट. वा बाई वा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी चौकार. संघाचे संगनायक आणि संगनायकावरती आक्रमण संगनायकानेच केलंय. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. मारायचा तर टॉपचाच मारायचा. बरोबर सगळं काम फिट होतं. बरोबर आहे का ना. मारायचा तर टॉपचाच. प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टन वरती आक्रमण केलं. बाकीचे सगळे गपगार होतात. इथे देखील षटकार डबल. त्यानंतर आलेला चौकार. धावसंख्या 30. एक बॅटर बाद 30. आता कुठेतरी मॅच रंगात आली आहे. रंग उधळत चाललेत. पुन्हा एकदा फुल टॉस. ओ परंतु इथे बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय. शॉर्ट बॅकफुट पॉइंट मध्ये सिंगल इथे मिळतोय. धावसंख्येत 1 ने वाढ. फुल टॉस होता. खराब चेंडू होता परंतु प्रहार मात्र चांगला करता आला नाही. फुलटॉस म्हटल्यानंतर फुल टोल वसूल हा झालाच पाहिजे. जर फुलटॉस वरती तुम्हाला कामगिरी करता आली नाही मग मात्र निराशा आहे. धावसंख्या 31. पुन्हा एकदा पदलालित्य आणि त्यानंतर बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. विकेटचं होतंय पतन आणि बॅटर क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हिलियन. 31 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर बाद इथे झालाय. टायमिंग चांगलं आहे परंतु ताकद इथे कमी पडली. ताकदीचा वापर इथे मात्र कमी होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत दीपक. चला पटपट खेळा. वेळ लावू नका. तुम्ही वेळ जास्त लावताय. 31 धावा झाल्या. 2 बॅटर बाद. डावखुरा शैलीचे बॅटर इथे मात्र सज्ज होत आहेत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस. आल्या आल्या लॉंग ऑनच्या दिशेने एक टप्पा घेत दीपक यांच्या बॅट मधून आलेला चौकार 4 धावेंसाठी. 4 रन्स. या षटकामध्ये धावा आल्या परंतु म्हणाव्या तितक्या आल्या नाहीत. शेवटच्या 18 चेंडूंमध्ये 74 करायच्या आहेत जे जवळपास 25 धावा षटकामागे गरजेचे आहेत. 25. पस्तीस धावा झाल्या. 2 बॅटर बाद. नवीन गोलंदाजी मार्क वरती जगदीश. पहिल्याच बॉल वरती तर इथे प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि बॉल देखील बरोबर एलईडी बॉलचे इथे 4 धावेंसाठी. जगदीश यांच्यावरती देखील आक्रमण केलंय. चांगला फटका इथे पुनीत यांच्या बॅट मधून कॅप्टनच्या बॅट मधून इथे ही चौकार आणि षटकारबाजी होते. बॅटचा ब्रँड 70-70 आहे. लगातो 6. बॅट वरती ज्यावेळेस चेंडू आदळतोय आणि 70-70 या ब्रँडची टॅगलाईनच आहे. लगातो 6. धावसंख्या होते ती 39. 2 बॅटर बाद 39. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव. डॉट. चांगला प्रयत्न होता. तो प्रयत्न मात्र आणून पाडलाय. जयदीप ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत जगदीश पाटील अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत. 39 धावा झाल्यात.
2 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा टोक रशिंग यॉर्कर. क्या बात है, क्या बात है. पहिल्या बॉलवरती चौकार मारला, परंतु लागोपाठचे 2 चेंडू इथे निर्धाव आहेत आणि निर्धाव चेंडू जितके येतील तितके मात्र धोकादायक ठरतील बॅटिंग टीमसाठी. पुन्हा एकदा डॉट. पहिल्या बॉलवरती चौकार आणि 3 चेंडू निर्धाव. म्हणजे असं झालं की प्रत्येक बॉलवरती सिंगलच आली. चौकार मारून जल्लोष जास्त वेळ साजरा करता येणार नाही. एका बॉलवरती चौकार मारायचा आणि पुढच्या 3 चेंडूंना जर धाव आली नाही तर त्या चौकाराचा उपयोग होत नाही. धावसंख्या 39. 2 बॅटर बाद 39. पुन्हा एकदा खोदून काढलाय उजव्या एसटीच्या लगतचा चेंडू. लॉंग ऑनच्या दिशेने सिंगल मिळते. 5 मध्ये फक्त 5 धावा इथे खर्च केला जगदीश यांनी. धावसंख्या 40. चौथं षटक सुरू आहे. विजयाचं समीकरण अजूनही 13 चेंडूंमध्ये 69 धावींची गरज आहे. 13 बॉल 69. आता इथे जर हा चेंडू जर निर्धाव वगैरे गेला तर जवळपास प्रत्येक चेंडू मागे 6 धावींची गरज. परंतु इथे फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे. यस, विकेटचं पतन. प्रत्येक बॉलवरती आता 6 धावींची गरज आहे. पुढच्या प्रत्येक बॉलवरती 12 बॉलमध्ये 69 करायच्यात. निकेत इथे नवीन बॅटर येत आहेत. एक धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या मात्र इथे होती आहे. प्रसाद गोलंदाजी मार्क वरती आहेत. 5वं षटक हातात. 41 झाल्यात. 11 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी 68 धावींची गरज आहे. 11 बॉल 68. आता प्रत्येक बॉल वरती षटकार मारल्यात तरी त्या 2 धावा अतिरिक्त राहतील. पुन्हा एकदा इथे मिस टाइम. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतील. झेल मात्र इथे निसटतोय, परंतु एकच धाव. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या 42. धावा. पुन्हा एकदा संधी आहे. पुन्हा एकदा झेल सुटलाय. आता काय तुमच्याकडे बॅलन्स येत काय, त्यामुळे काही फरक पडत नाही. 4 गेलाय. जिथे एकही नव्हता तिथे चौकार. काही हरकत नाही. बॅलन्स भरपूर आहे तुमच्याकडे. आता काही फरक पडणार नाही. तुमच्या त्या प्रयत्नाला टाळ्या वाजवतायत, परंतु मनामध्ये विचार वेगळाच आहे. आता घ्या टाळ्या. पुढच्या मॅचला जर चूक झाली तर मात्र फार अवघड काम. बघा मगाशी जो झेल सोडला, मग त्यानंतर हा बंगाली रसगुल्ला 6 धाव्यांसाठी 6. झेल सोडल्याचं इथे प्रायश्चित्त करायची वेळही मिळाली नाही. जखमेवरती मीठ चोळलंय क्षेत्ररक्षकाच्या. चौकारा पाठोपाठ आलेला षटकार. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 52. 3 बॅटर बाद 52. वन साइड हिरो प्रमाणे पुनीत इथे खेळतायत. पुन्हा एकदा इथे चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पायाने अडवलाय. 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 54. 3 बॅटर बाद 54. ते बाउंड्री लाईनच्या जे बाहेर आहेत ना, पाणी देण्यासाठी गेलेत, त्यांना विनंती की तुम्ही खाली बसा, काही हरकत नाही. कारण काय होतंय, अतिरिक्त खेळाडू, असं वाटलं 2 खेळाडू शेजारी शेजारी गप्पा मारत थांबलेत. नंतर कळलं एक बाहेर आहेत. हा चेंडू देखील निर्धाव. 5 षटकांचा खेळ संपलाय. 54.
शेवटचे 6 चेंडू आहेत. चला पटकन, कोण आहेत गोलंदाज? पटकन या, शेवटच्या 6 चेंडूंसाठी लगेच या, अजिबात वेळ लावू नका. पुढचा बॉल, शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाची सुरुवात होईल. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी तब्बल 55 धावेंची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये 55 धावा असं म्हणता येणार नाही, होऊ शकत नाही. प्रयत्न करा, जवळ जाण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करणं कधी थांबवायचं नाही. स्वतःला सांगत राहा, मी अजूनही जिंकलेलो नाहीये, कारण स्पर्धा अजूनही संपलेली नाहीये. बघा इथे वाईट +1 आलीच. 55 मधले या मोफतच्या 2 आहेत, फक्त करायच्या 53. 6 मध्ये 53. एखादा नो बॉल फ्री हिट मिळू शकते, मारत राहा, थांबायचं नाही. आता कुठलंच लक्ष उघड नसतं, प्रयत्न तेवढाच मोठा करावा लागतो. पुढचा बॉल, चला इथे तर मोठा फटका आलाय. 6 येतील का? आल्यात का? आल्यात. 6 बॉल 6 तर आल्यात. बघा संपलेली नाहीये मॅच. 5 मध्ये 47 करायचे आहेत. मी आहे तुम्हाला सपोर्ट करायला, फक्त मारत राहा. 5 मध्ये 47 होऊ शकतात. प्रयत्न मनामध्ये तेवढाच ठेवायचा. गोलंदाजी करणाऱ्या टीमला माहिती आहे की होऊ शकत नाहीत, परंतु आपलं सांगायचं काम आहे. चांगला फटका खेळलाय. वाह, काय झेल आहे. इथे झेल आवडला असेल तर सर्वांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या. एखाद्या आंब्याच्या झाडावरचा बरोबर पिकलेला आंबा तोडावा असा झेल टिपलाय. असे झेल टिपले जात नाही, चिटकले जातात. काय झेल टिपलाय. कर्णधाराने कर्णधारालाच इथे बाद केलंय. मगाशी तुम्ही त्यांना मारलं, आता ते तुम्हाला सोडणार नाहीत. परंतु बॅटिंग अप्रतिम केली, झेल त्यापेक्षा लाजवाब. क्या बात आहे, अप्रतिम असा झेल घेतलाय. 62 धावा झाल्या, 4 बॅटर बाद. सामन्यामध्ये औपचारिकरित्या इथे काही क्षण शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये 47. इथे देखील निर्धाव 3 चेंडूंमध्ये 47. चला पुढची टीम तयार राहा. आपण चला मैदानात जायला तयार राहा. ओमकार यांना विनंती आहे, पटकन आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. जे काही मीटिंग्स आहेत ते इथेच घ्या ना, मैदानाच्या बाहेर. बॅटिंग टीम आपणही तयार राहा. आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर तयार ठेवा. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. शेवटच्या 2 बॉल मध्ये 47. आता मात्र मी इथे सांगू शकतो की होणार नाहीत. आता सांगू शकतो मी, 2 चेंडूंमध्ये 47. 1 चेंडू आणि 47. चला फिल्डिंग टीम, पुढची मॅच आपण तयार राहायचं लगेच, कारण एकच बॉल राहिला, वेळ लावू नका. आणि बॅटिंग टीम आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर लगेच तयार करा आणि मैदानामध्ये पाठवून द्या. इथे मात्र शेवटच्या बॉलवरती इथे झेल टिपला जाईल. महेंद्र यांनी टिपलेला सुरेख असा झेल. विजेत्या संघाचं अभिनंदन. जो संघ पराभूत झाला त्यांना पुढील मॅच साठी शुभेच्छा आहेत. तर चला पुढच्या मॅचला देखील आपण सुरुवात करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलाय. तर आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येतील, मॅचला सुरुवात होईल आणि लगेच आपण मॅच कडे पुढे वळतोय. आपले दोन्ही ऑफिशियल पंच